आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. त्यामध्ये निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी खूप महत्त्वाचे ठरतात. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पृथ्वीवर आढळतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच एका प्रजातीबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. ती प्रजाती म्हणजे घुबड प्रजाती. चला तर मग जाणून घेऊया घुबड या पक्ष्याची थोडक्यात माहिती. घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील मुख्य पक्षी आहे. घुबडे बऱ्याचदा एकाकी आणि निशाचर असतात, पण बोरीबिंग घुबड मात्र याला अपवाद आहे. घुबडाच्या जवळपास 200 प्रजाती जगभरात आहेत. घुबडे प्रामुख्याने छोटे प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात, तर काही घुबडांना मासे मारण्याचे कौशल्य प्राप्त आहे. अंटार्क्टिका, ग्रीनलँड आणि काही लांबची बेटे वगळता घुबडे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात. घुबडाला बुद्धिमान पक्षीसुद्धा म्हटले जाते. घुबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच आहे अशी अंधश्रद्धा आहे. घुबडाचं नाव घेतलं की त्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धेमुळे बऱ्याच लोकांना त्याची भीती वाटते. हळूहळू घुबड हा पक्षी नामशेष होत चालला आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज आहे. घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते, परंतु त्याच्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धेमुळे आणि त्याच्या भीतीमुळे लोक घुबडाला अशुभ मानतात. आणि विरोधाभास म्हणजे घुबड लक्ष्मी देवीचं वाहनसुद्धा आहे, तरीसुद्धा काही लोक घुबडाला अशुभ मानतात. मुंबईचा प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा याच्या सिंहासनाच्या मागे देखाव्यामध्ये घुबडाचे मोठे चित्र होते, परंतु घुबडाबद्दलच्या गैरसमजुतीमुळे याबद्दल वादसुद्धा झाला, तर काही निसर्गप्रेमींनी याचे समर्थन देखील केले. घुबड हा पक्षी निशाचर असल्यामुळे जेव्हा सर्व जग झोपते तेव्हा तो जागा होतो. हेच घुबडाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, कारण घुबडाला दिवसा कमी दिसते, म्हणून तो रात्री भक्ष्य शोधण्यासाठी फिरतो. घुबड आपली मान 270 डिग्री एवढी फिरवतो. तसेच तो उडताना त्याच्या पंखाचा आवाज देखील होत नाही. घुबड हा एक असा पक्षी आहे जो शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरतो. तो रात्री शेतातील उंदीर, साप, विंचू यांची शिकार करत असल्यामुळे त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळते. तसेच लहान मोठे कीटक खाऊन कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे काम घुबड करते. भारतामध्ये घुबडाच्या 60 प्रजाती आणि उपप्रजाती आढळतात. ॲलकाऊल हे जगातील सर्वात लहान घुबड आहे. त्याची उंची सुमारे 5 ते 6 इंच इतकीच असते. तर सर्वात उंच घुबड ग्रेट ग्रे आऊल आहे. त्याची उंची 32 इंचापर्यंत असू शकते. घुबडाच्या डोळ्यांची रचना इतर पक्ष्यांच्या तुलनेने जरा वेगळीच असते. घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्याची रचना ट्यूबसारखी असते. त्यामुळे ते एखाद्या दुर्बिणीप्रमाणे दूरपर्यंत बघू शकतात. त्याच्या डोळ्यांना 3 घडीच्या पापण्या असतात. त्यातील एक झोपण्यासाठी आणि एक डोळ्याला साफ ठेवण्यासाठी असते. मोठ्या डोळ्यामुळे ते रात्रीसुद्धा स्पष्ट बघू शकतात, परंतु जवळचे मात्र त्यांना अस्पष्ट दिसते. घुबड डोळे हलवू शकत नाही, म्हणून आजूबाजूला बघण्यासाठी डोके पूर्ण फिरवावे लागते. घुबड त्यांची मान 270 डिग्री फिरवू शकतात. घुबडांची ऐकण्याची क्षमता अतिशय उत्तम असते. घुबडांचे कान असमान असतात आणि डोक्यावर वेगळ्या अंतरावर असतात, ज्यामुळे ध्वनी लहरींमधील थोडासा फरकसुद्धा त्यांना शिकारीचे अचूक ठिकाण ओळखण्यास मदत करतो. घुबडांच्या डोक्यावर असलेली पिसेसुद्धा ध्वनी लहरींना 10 पट मोठे करून कानापर्यंत पोहोचवतात. घुबडांच्या पंखावरील केसांची रचना अशी असते की उडताना त्यांच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही. काही घुबड त्यांच्यापेक्षा छोट्या जातीच्या घुबडांची शिकार करतात. बार्न आऊल या प्रजातीचे घुबड छोट्या घुबडांना अख्खी गिळून टाकतो. हा वर्षभरात सुमारे 1000 उंदीर खातो. उंदीर हे घुबडाचे आवडते खाद्य असल्यामुळे शेतकऱ्यांचा मित्रसुद्धा त्याला समजले जाते. त्याचा चेहरा गोल चपटा असतो आणि त्याची चोच जरी लहान असली तरी ती खूप मजबूत असते. तसेच घुबड सर्वात आधी सुदृढ पिल्लांना अन्न भरवतो आणि मगच कमजोर पिल्लांना अन्न भरवतो. ही पिल्ले मोठी झाली की उडून जवळच्या झाडावर राहायला जातात. तिथे जाऊन देखील घुबड काही वेळ पिल्लांना अन्न भरवतो. घुबड स्वतःच्या रक्षणासाठी खूप भयानक आवाज काढू शकतो. घुबडाच्या पायाला पुढे 2 व मागे 2 धारदार नखे असतात, ज्यामुळे त्यांना शिकार पकडण्यास मदत होते. मादी घुबड ही नरापेक्षा जरा मोठी असते आणि जास्त आक्रमक असते.
मादी ही नरापेक्षा जरा आकर्षक रंगाची असते आणि तिचा आवाजही नरापेक्षा मोठा असतो. घुबडाला 1 मैलापर्यंत ऐकता येऊ शकतो. गव्हाणी घुबड म्हणजे बार नाऊल हा जगातील सर्वात जास्त आढळणारा घुबड पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात या घुबडांच्या मुख्य 2 उपजाती आहेत. गव्हाणी घुबड हा 36 सेंटीमीटर उंचीचा असतो. पाठीमागून सोनेरी, बदामी, राखाडी रंग आणि त्यावर काळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग, त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे टिपके असतात. डोके गोलसर आकाराचे, काहीसे माकडासारखे असते. चेहऱ्याचा रंग पांढरा बदामी आणि चोच बागदार असते. नर मादी दिसायला सारखेच असतात. साऱ्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम निश्चित नसतो. जुन्या पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या डोलीत काट्या कुटक्यांचा वापर करून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्याजवळ दिवसा सावली येईल अशा ठिकाणी ते बांधलेले असते. एकच घरटे वर्षानुवर्ष वापरण्याची सवय या पक्ष्यांना असते. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची गोलसर 4 ते 7 अंडी देते. पिंगळा घुबड हा भारतातील घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वस्तीजवळ राहणे पसंत करतो, त्यामुळे तो सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे 21 सेंटीमीटर असतो, म्हणजे मैना पक्षा एवढा असतो. पिंगळा घुबडाचे डोके गोल असते आणि मानेवर तुटक पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. त्याची चोच बागदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस पाडण्यासाठी उपयुक्त असते, तर डोळे पिवळे असतात. पिंगळा घुबडामध्ये नर मादी दिसायला सारखेच असतात. घुबडांची मान 270 डिग्री फिरण्याची क्षमता असल्यामुळे ते आपल्या मागे काय चालू आहे ते क्षणात पाहू शकतात. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहान लहान आवाजाच्या दिशेने पिंगळा पक्षी रोखून पाहतो. इतर घुबडांप्रमाणे पिंगळासुद्धा निशाचर आहे. तसेच तो सुद्धा जुन्या झाडांच्या डोलीत आणि जुन्या घरांच्या कोनाड्यात आपले घरटं करणं पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो. तसेच तो दुसऱ्या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या घरट्यात सुद्धा आपले घरटे करतो. त्याची मादी एकावेळी 3 ते 4 पांढऱ्या रंगाची अंडी देते. ती उबवणे, पिल्लांचे संगोपन आणि सर्व कामे नरमादी मिळूनच करतात. हे पक्षी रात्रीच्या वेळी बेडूक, लहान पक्षी, पाली, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या छोट्या पिल्लांची शिकार करतात. रानपिंगळा घुबड हा पक्षी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात आढळून येत होता, परंतु आता विविध कारणामुळे तो दिसेनासा झाला आहे. परंतु नंदुरबार व मेळघाट जिल्ह्यात या पक्ष्यांची संख्या 200 ते 300 इतकी आढळली आहे. हुमा घुबड हा 58 सेंटीमीटर उंचीचा, पिशांची शिंग असलेला मोठा घुबड पक्षी आहे. तो भुरकट राखाडी रंगाचा असून त्याचे डोळे मोठे आणि पिवळ्या रंगाचे असतात. हुमा घुबड बसल्यावर त्याच्या डोक्यावरील पिसे शिंगांसारखी दिसतात. हुमा घुबड कित्येक वर्षे एकाच ठिकाणी राहतात. हुमा घुबड भारताशिवाय बांगलादेश, चीन, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड या देशातही आढळतो. याच्याबद्दल काही अंधश्रद्धाही आहेत. या पक्ष्याचा अधिवास मशानात सर्वाधिक असतो, कारण ढोली असलेली स्थानिक प्रजातींची मोठी झाडे तेथे असतात. त्यांचे डोळे लाल गडद असतात, म्हणून लोक त्यांना भितात. तसेच त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवतात आणि घुबड्याला मारण्याचा प्रकार होतो. घुबड हे अशुभाचे प्रतीक आहे, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्या देशात आजही आहेत. त्याबद्दल योग्य ते जनजागरण आणि प्रबोधन होणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही होती घुबड पक्ष्याची थोडक्यात माहिती. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी निसर्ग मित्र ग्लोबल या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन.